कल्पना करा, सरकारकडे लपून ठेवलेल्या लाखो कागदपत्रांचा अचानक खुलासा होतो आणि त्या फाईल्समध्ये दिसतात जगातील सर्वात मोठी नावं, माजी राष्ट्राध्यक्ष, पॉप स्टार्स, हॉलिवूड सेलिब्रिटी, राजघराण्यातील सदस्य. जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित तब्बल 3 लाख कागदपत्रे आता समोर आली आहेत. पण प्रश्न असा आहे, यात नेमकं काय आहे? काही कागदपत्रे अजूनही गुप्त का ठेवली गेली आहेत? आणि या खुलाशामुळे कुणाचं खरं रूप जगासमोर येणार आहे का? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एप्स्टीन फाईल्समधील धक्कादायक माहिती, मोठी नावं आणि या प्रकरणामागचं सत्य. नमस्कार, मी बालाजी, तुम्ही पाहताय विचारवर्तुळ. अमेरिकेच्या न्याय विभागाने कुख्यात उद्योजक आणि दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित तब्बल 3 लाख कागदपत्रे आणि फोटो सार्वजनिक केले आहेत. या मोठ्या खुलाशामध्ये माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप स्टार मायकल जॅक्सन, हॉलिवूड अभिनेता क्रिस टकर तसेच ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो समाविष्ट आहेत. या कागदपत्रांमध्ये काही फोटोंमध्ये बिल क्लिंटन स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा महिलांसोबत पार्टी करताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला 4 स्वतंत्र सेटमध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर काही तासांनी आणखी एक डेटा सेट जारी करण्यात आला. एकूण 3500हून अधिक फायली असून त्यामध्ये तब्बल 2.5 GB पेक्षा जास्त छायाचित्रे आणि दस्तऐवज आहेत. मात्र या सर्व फोटोंमध्ये ठिकाणे किंवा संदर्भ स्पष्ट नसल्याने या खुलाशांचा नेमका परिणाम किती होईल हे अद्याप ठोसपणे सांगता येत नाही. कारण एप्स्टीनशी संबंधित अनेक फोटो आणि माहिती याआधीच सार्वजनिक झालेली आहे. न्याय विभागाने स्पष्ट केले आहे की चालू तपास, पीडितांची गोपनीयता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणामुळे काही कागदपत्रे सध्या रोखून ठेवण्यात आली आहेत. जेफ्री एप्स्टीन हा एक श्रीमंत वित्त पुरवठादार असून त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाशी गंभीर आरोप सिद्ध झाले होते. तुरुंगात असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 18 नोव्हेंबर रोजी एका कायद्यावर स्वाक्षरी केली होती, ज्या अंतर्गत एप्स्टीनशी संबंधित सर्व कागदपत्रे 30 दिवसांच्या आत प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत ज्या प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो समोर आले ती नावे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप स्टार मायकल जॅक्सन, प्रिन्स अँड्र्यू आणि सारा फर्ग्युसन, प्रसिद्ध टॉक शो होस्ट ओप्रा विन्फ्रे, हॉलिवूड अभिनेते केविन स्पेसी आणि क्रिस टकर, अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन. पण अनेकांना असं प्रश्न पडला आहे की सरकार काही माहिती का रोखू शकते? फोर्ब्सच्या अहवालानुसार कायद्यानुसार केवळ एखाद्याची बदनामी होईल, राजकीय अडचण निर्माण होईल किंवा प्रकरण संवेदनशील आहे म्हणून कागदपत्रे रोखता येत नाहीत. हा नियम सर्वांसाठी समान आहे. मात्र काही विशेष परिस्थितीमध्ये दस्तऐवजांचे काही भाग गोपनीय ठेवण्याची मुभा आहे. त्यामध्ये पीडितांची वैयक्तिक ओळख उघड करणारी माहिती, बाललैंगिक शोषणाशी संबंधित साहित्य, शारीरिक हिंसाचाराचे दृश्य, सुरू असलेल्या तपासावर परिणाम करणारी माहिती, राष्ट्रीय सुरक्षा किंवा परराष्ट्र धोरणाशी संबंधित गोपनीय माहिती. न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या डेटा सेटमध्ये इमेजेस नावाचे 4 फोल्डर आहेत. पहिल्या 3 फोल्डरमध्ये प्रत्येकी सुमारे 1000 फोटो असून चौथ्या फोल्डरमध्ये 158 फोटो आहेत. पहिल्या फोल्डरमधील फोटो FBI ने न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथील एप्स्टीनच्या घरावर टाकलेल्या छाप्यात घेतलेली असल्याचे दिसते. काही फोटोंमध्ये घराचा पत्ता लिहिलेला कागद तर काहींमध्ये तपासादरम्यान तुटलेला दरवाजा दिसतो. उर्वरित फोल्डरमधील फोटो समुद्र किनाऱ्यावरील ठिकाणाचे असून ते US व्हर्जिन आयलँडमधील एप्स्टीनच्या खाजगी बेट लिटल सेंट जॉन्स वरील असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर एकूणच आतापर्यंत एप्स्टीन प्रकरणाशी मोठमोठे खुलासे झाले आहेत.
याचा परिणाम भारतीय राजकारणावर होण्याची शक्यताही पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलवून दाखवली होती. या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येत आहे हे पाहण्यासाठी आपल्या विचारवतू चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका.